नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही जर एक हाऊसवाईफ असाल तर आणि माझा व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित याने तुम्हाला थोडी प्रेरणा मिळेल आणि तुमच्याही करिअरची काहीतरी लाईन लागेल. मी म्हणणार नाही की माझं करिअर एकदम छान चालू आहे, पण माझ्याकडे काही आयडियाज आहेत तर जेणेकरून ज्या गृहिणी आहेत तर त्यांना त्याची नक्कीच मदत होऊ शकते. कारण मीही एक हाऊसवाईफ आहे आणि मलाही 2 मुलं आहेत, त्यामुळे मुलांना सोडून बाहेर मीही जाऊ शकत नाही आहे. जॉईंट फॅमिलीत राहते, सासू-सासरे सोबत असतात, त्यामुळे घराच्या बाहेर पडून जॉब करणं किंवा काही बिझनेस करणं सध्या तरी मला पॉसिबल नाही. त्यामुळे मग मी यातून एक उपाय म्हणून हा व्हिडिओ बनवते आहे की जेणेकरून माझ्यासारख्या ज्या लेडीज असतील ज्यांना काहीतरी करायचंच आहे पण घराच्या बाहेर त्या पडू शकत नाही, तर त्यांच्यासाठी माझ्या मते हा एक बेस्ट ऑप्शन आहे. जर तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असेल आणि तुम्ही घरात असाल आणि तुमच्याकडे जर थोडा जरी वेळ मिळत असेल जो तुम्ही बायकांजवळ बसण्यामध्ये किंवा मोबाईल स्क्रोल करण्यामध्ये घालवत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर मोबाईल आता आजकाल तर सर्वांकडेच आहे, तर त्यामुळे तुम्ही पहिले तर काम एक करा की तुमचं एक यूट्यूब चॅनल ओपन करा. कारण मला असं वाटतं की त्याला इन्व्हेस्टमेंट काहीच लागत नाही. मोबाईल आपल्याकडे आहे, त्यामध्ये आपल्याकडे रिचार्जही आहेत ज्याच्यावरून आपण इतरांचे यूट्यूबचे व्हिडिओज बघतो. तर मग का नाही की आपण आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करायचं. आणि ठीक आहे की तुम्ही गृहिणी आहात, तुमच्यासाठीही खूप सारे ऑप्शन आहेत की ज्या विषयांवर ज्या टॉपिक्सवर तुम्हीही व्हिडिओज बनवू शकतात. अगदी इझी मेथड असते शूट करणं आणि अपलोड करणं. एकदम त्याला एडिटिंग हवी, थंबनेलच एकदमच भारी हवं असं काही गरजेचं नाही. ज्या वेळेला तुम्ही करायला सुरुवात करतात त्यावेळेला आपोआप ते घडत जातं आणि आपल्याला इंटरेस्ट आला ना एकदा की आपण त्याच्यात बरोबर मास्टर होत चालतो. तर ते सर्व येतच आपल्याला नंतर. पण बेसिक गोष्ट ही असते की चॅनल ओपन करणं. थोडा विचार करा, तुम्हाला काय येतं, तुम्ही काय करू शकता, तुम्ही कशामध्ये माहीर आहात, तर याचा थोडासा विचार करा आणि एक छानसं नाव सुचवा आणि यूट्यूब चॅनल उघडून घ्या. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही घरात काहीच वेगळं करत नाही आहेत, रोजचंच रुटीन फॉलो करतायत, तर तुम्हाला ब्लॉग शूट करू शकतात. तुम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी बनवत असतात जेवणाशी रिलेटेड, तुम्ही फूड रेसिपीजचं चॅनल चालू करू शकतात. तुम्हाला टेलरिंग काम आहे तर तुम्ही त्याच्यात व्हिडिओज बनवू शकतात. तुम्हाला थोडंफार मेकअप फॅशनचा सेन्स आहे तर तुम्ही त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओज बनवू शकतात. अशी खूप ना अनेक कारणं आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला धार्मिक गोष्टींचा म्हणजे आवड असेल तर तुम्ही त्याविषयीही व्हिडिओज बनवू शकतात. आपण बघतो की त्या व्हिडिओजलाही खूप जास्त व्ह्यूज असतात. त्यानंतर शैक्षणिक व्हिडिओज आहेत ते तर खूप बघितले जात आहेत. आपल्या वेळेला मोबाईल वगैरे नव्हते, पण आताच्या मुलांकडे मोबाईल असल्यामुळे त्यांना कुठलाही प्रश्न पडला तर ते सरळ यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करतात. त्यामुळे जर त्या विषयांवर तुम्ही व्हिडिओज अपलोड केलेले असले तर त्यालाही छान रिस्पॉन्स येतो. तर त्यामुळे माझी तरी अशी इच्छा आहे की प्रत्येक गृहिणीने आपलं यूट्यूब चॅनल ओपन करायला हवं आणि त्यावर हप्त्यातून एकदा किंवा 2दा तरी व्हिडिओज अपलोड करायला हवेत. काही सांगता येत नाही, जर तुमच्या नशिबात असेल आणि तुमची जर मेहनत चांगली असेल आणि जर तुम्हाला छान रिस्पॉन्स मिळाला तर तुम्ही कुठून कुठपर्यंत जाऊ शकतात. आपल्याला असंच असतं की आपल्याला पहिले तर माहितगिरी नसते, त्यानंतर माहितगिरी झाली जरी तरी आपण स्वतः लाजतो, खचतो, नाही मला जमणार नाही, मला येणार नाही. थोडे दिवस लोक हसतातच, मलाही हसत असतील की नोकरीवाला नवरा आहे, काही व्हिडिओज बनवत राहते, काहीतरी बोलत राहते, घरातलं सर्व दाखवत राहते. मान्य आहे, लोक ज्या वेळेला आपल्याजवळ पैसा नसतो ना त्यावेळेसच हसतात आणि ज्या वेळेला आपल्याजवळ पैसा येतो, आपल्याला प्रसिद्धी मिळते, आपण खूप सक्सेसफुल होतो ना त्यावेळेला हीच लोक आपल्या तोंडाकडे फक्त बघत असतात. त्यामुळे मी तरी ठरवलं आहे की लोकांना घाबरायचं नाही, ज्याला वाटेल ते बोलू द्यात. आणि ही लोक पहिली गोष्ट तर असेच असतात की जे काहीच स्वतः करत नसतात. तेच लोक मला वाटतं की दुसऱ्यांना नाव ठेवू शकतात. कारण तुम्ही आम्ही जर आपण काही काम करत असलो तर दिवसभर आपल्या डोक्यामध्ये तेच थॉट असतात की मी आता कशावर व्हिडिओ बनवू, कसं थंबनेल देऊ, काय बोलू, कसा टॉपिक ठेवू. तर या सर्वांचा सर्च आपल्या डोक्यामध्ये चालू असतो आणि आपल्या कामाशी रिलेटेड आपण इतके गुंतलेले असतो की आपल्याला दुसऱ्यांचा कुणाचाच विचार करण्याची वेळच नसते. माझ्या बाबतीत तरी असंच होतं की मला दुसरा कुणाचा विचार करण्याची इतकं म्हणजे माझ्याजवळ वेळच नाही आहे इतका फालतू. तर त्यावरून मी सांगते की जे लोक असा विचार करतात आणि जी लोक दुसऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात ती स्वतः खाली अगदी तळागाळाला बसलेली असतात. तर त्यामुळे त्यांचा विचार सोडून तुम्ही विचार करा माझ्या बोलण्याचा आणि नक्की एक यूट्यूब चॅनल ओपन करून बघा. नाही काही तर 50-100 व्हिडिओ अपलोड करून बघा. तरीही तुम्हाला जर वाटलं की काहीच होत नाही आहे तर तुम्ही हवं तर नंतर बंद करा, पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कदाचित खूप जास्त सक्सेस याने मिळू शकतं. तर यासाठी आजचा व्हिडिओ होता की माझ्यासारख्या ज्या हाऊसवाईफ आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे पण काहीच करू शकत नाही आहेत तर त्यांच्यासाठी आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओज मलाही पोस्ट करायचे आहेत. खरं तर खूप साऱ्या डोक्यामध्ये आयडियाज आहेत, खूप काही करायचं आहे, पण काही कारणास्तव ते नाही होत. पण ठीक आहे, मी परत सुरुवात केलेली आहे, तुम्हीही नक्की सुरुवात करा आणि मिळून आपण मोठे होऊयात. मीही एक हाऊसवाईफ आहे, तुम्हीही एक हाऊसवाईफ आहात. तर त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपल्याला घरात बसायचं नसतं
आणि आपल्याला कुठले कुठले प्रॉब्लेम्स घरात असल्यावर फेस करायला लागतात, जे की मलाही करायचे नाही आहेत आणि मला असं वाटतं की माझ्यासारख्या गृहिणींनीही ते करू नये. तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.